नमस्कार. मी दिगंबर शिंदे, दिगा पाटील, संपादक एक वृत्त न्यूज चॅनल, नांदेड. आज या ठिकाणी आपण उभे आहोत त्या सिडको स्मशान भूमीमध्ये, जिला वैकुंठ धाम असं नाव देण्यात आलेलं आहे. सिडको स्थापनेमध्ये या स्मशानभूमीची सुरुवात झाली. आज घडीला सिडको सोबतच नजीकचे गाव असणाऱ्या भागातून सुद्धा या ठिकाणी अंत्यसंस्काराचा सोपस्कार पार पडण्यासाठी या ठिकाणी यावं लागतं. मागील जवळपास 2001-2 पासून या ठिकाणी या स्मशानभूमीच्या एकंदरीत व्यवस्थापन असेल, या ठिकाणी स्मशानभूमीच्या वेळी जी काही आपल्याला मदत लागती ती मदत करण्याचं काम माझ्या पाठीमागं पाहू शकता ही पवार बंधू या ठिकाणी 2001-2002 पासून या ठिकाणी कार्यरत आहेत. त्यांना कुठल्याही पद्धतीचं पगार किंवा मानधन महापालिका प्रशासन किंवा जिल्हा प्रशासनाच्या वतीनं मिळत नाही. या ठिकाणी ज्या ठिकाणी ते आहेत त्या ठिकाणी केवळ आणि केवळ जी अंत्यसंस्काराच्या वेळी दहन करण्यासाठी जी लाकडं लागतात त्या लाकडाच्या विक्रीतून जो 2 पैसे मिळतात त्याच्यातूनच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. आज घडीला प्रत्येकाच्या घरामध्ये 2 ते 3 फॅमिली मेंबर्स आहेत. मग यांचा उदरनिर्वाह कसा चालायचा? अनेक वेळा या पवार बंधूंनी त्यामध्ये मारुती असेल, बालाजी असेल यांनी सतत महापालिकेकडे पाठपुरावा असेल, निवेदनाच्या माध्यमातून त्यांनी पाठपुरावा केला, परंतु अद्याप त्यांना कुठलंही पगार किंवा मानधन जिल्हा प्रशासन असेल, महापालिका प्रशासनाच्या वतीनं मिळत नाही. आमची एकच सार्थ मागणी आहे सिडकोकरांच्या वतीनं सुद्धा की ज्या ठिकाणी स्मशानभूमी म्हटल्यानंतर आपल्याला भय भीती वाटतं, परंतु ही लोक या ठिकाणी राहतात आणि रात्रीच्या वेळा एखादा बाळ बेबी वारल्यानंतर सुद्धा या ठिकाणी पुरायचा कार्यक्रम पुरायचा असताना सुद्धा ते पुरण्याचं काम करतात. एखाद्या वेळेस पोस्टमॉर्टम झाल्यानंतर त्या बॉडीला रात्रीतनं जाळावा लागतो कुटुंबियाच्या वतीनं, तेही करण्याचं काम रात्री सुद्धा मोठ्या धाडसाचं काम ती मंडळी या ठिकाणी करतात. परंतु कुठल्याही पद्धतीचं मानधन पगार मात्र त्यांना अद्याप नाही. आमची सर्वांच्या वतीने सिडकोकरांच्या वतीने एकच मागणी राहणार आहे की त्यांना एक ठराविक प्रतिमाहा पगार म्हणा किंवा मानधन वजा महापालिका प्रशासनाच्या वतीनं दिलं जावं. आताचे नवनियुक्त महापौर कविताताई संतोष मुळे, त्यासोबतच उपमहापौर रावत हे अतिशय अग्रेसिव्ह भावना जपणारी व्यक्ती आहेत. त्यांनी सुद्धा या बातमीच्या माध्यमातून या विषयाकडे गांभीर्याने घ्यावं. जसं नांदेडच्या 2 स्मशानभूमीची खूप अवस्था दुरावस्था झाली होती, त्यांनी स्वच्छतेच्या मोहीम सुद्धा त्या ठिकाणी राबवली. तर माझी विनंती आहे की सिडको भाग सुद्धा महापालिकेचाच घटक आहे, त्यामुळं या स्मशानभूमीच्या अनुषंगाने स्वच्छता असेल, त्यासोबतच यांच्या पगारीचा मानधनाचा प्रश्न आहे तोही निकाली काढावा, अशी सार्थ मागणी आम्ही एक वृत्त न्यूज चॅनलच्या वतीनं या ठिकाणी करतो आहोत. एक वृत्त न्यूज चॅनलसाठी मी दिगंबर शिंदे, दिगा पाटील.